सिद्धं सुतं परणीय जिनेन्द्रकरणे विचन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जय सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। परम पूज्य चार्य चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्र महाराज की जय। परम पूज्य आचार्य और एक साथ सुंदर सागर जी महाराज की जय। परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। अवधी ज्ञानाचा प्रकरण सुरू आहे ज्ञान मार्गामध्ये। त्या अवधी ज्ञानाचा जो जगणे भेद आहे तो सिद्ध करून त्याच्यानंतरचे भेद काढण्यासाठी जे ध्रुवाराचं प्रमाण आहे ते ध्रुवाराचं प्रमाण सिद्ध केलं। किती आहे ध्रुवाराचं प्रमाण? ध्रुवार म्हणजे भागात किती आहे तर सिद्ध राशीचा अनंतावा भाग आहे, अनंत कोट आहे। दुसरं सांगितलं तर मनोद्रव्य वर्गणाचा अनंतावा भाग आणि सिद्ध राशीचा अनंतावा भाग असून सुद्धा कारमान वर्गाचा जो गुणकार आहे त्याचा पण अनंतावा भाग आहे। कारण कारमान वर्गाचा गुणकार पण सिद्ध राशीचा अनंतावा भाग आहे, परंतु त्याचा पण हा अनंतावा भाग म्हणजे एवढा छोटा सिद्ध राशीचा अनंतावा भाग घ्यायचा। कारण सिद्धांचा अनंतावा भाग एक प्रकारचा येणार नाही, अनेक प्रकारचे। सिद्ध राशीला कोणत्या अनंताने आपण भागू तेवढा तो भाग येणार ना। तर अनंताचे दोन पुष्कळ प्रकार आहेत, जगनीय परतानंताने भागणार, अवृत्तानंताने भागणार किंवा अनंतानंताने भागणार, त्याच्यात तो येणार आहे। तर ध्रुवाराचं प्रमाण सिद्ध राशीचा अनंतावा भाग आहे आणि कारमान वर्गणाचा गुणकार पण सिद्ध राशीचा अनंतावा आणि कारमान वर्गणा सुद्धा सिद्ध राशीचा अनंतावा भाग आहे। या तिन्हीचं प्रमाण सिद्ध केलं। कारमान वर्गणाचा गुणकार किती आहे? कारमान वर्गणाचा गुणकार किती आहे? सिद्ध राशीचा अनंत ते झालं। तर एक किती सांगितलं? ध्रुवहारला किती वेळा ठेवून परस्पर गुणाकार केल्यानंतर येतो? देशावधीचे जेवढे द्रव्याचे भेद आहेत त्याच्यातून दोन कमी करून तेवढ्या वेळा ध्रुवार ठेवल्यानंतर ध्रुवारचा घातांक द्रव्याचे भेद वाजा 2 असं करायचं। ध्रुवहार गुणकार कारमान वर्गणाचा आमच्या थोडं ध्रुवहार आणि त्याच्या डोक्यामध्ये ठेवायचं देशावधीचे द्रव्य विकल्प वजा 2 त्याचा घातांक म्हणतात त्याला वजा 2। जे ध्रुवार एवढ्या वेळ ठेवायचा किती वेळेला देशावधीचे जेवढे भेद असतील तेवढ्या त्याच्या 2 कमी करून तेवढ्या वेळ ठेवल्यानंतर परस्पर गुणाकार केल्यावर काय येतो? कारमान वर्गणीचा गुणकार येतो। कारमान वर्गणीचा गुणकार कशाला म्हटलं? ज्या गुणकाराला गुणल्यावर देशावधीचा पहिला भेद येतो। कारमान वर्गणीला ज्या गुणकाराने गुणल्यानंतर पहिला भेद येतो त्याला गुणकाराचं प्रमाण म्हणतात। दुसरं कारमान वर्गणा 3 सिद्ध केले ना। कारमान वर्गणा कशी येते? किती वेळा ध्रुवार ठेवणार? आप एक उत्तर देना। कारमान वर्गणा कहाँ पर है? एकम जो ऊपर ये तो वर्गना से एक कम होगा तो परमावधि के लास्ट के भेद में वर्गना है ध्रुवार है। तो परमावधि के भेद में 2 अधिक करेंगे और उतनी बार ध्रुवार रखेंगे। 2 अधिक परमावधि के भेद कारमान वर्गना बराबर कितना? ध्रुवार को कितनी बार रखेंगे?
परमावधि के भेद प्लस 2 भेद अधिक 2 इतनी बात ध्रुवार को रखकर परस्पर गुणाकार करेंगे तो क्या आएगा? कारमान वर्गण आएगी। कारमान वर्गण कितनी है? तो ध्रुवार को परस्पर इतने बार गुणा करेंगे तब कारमान वर्गण आएगी। और ध्रुवदेश अवधि के जितने द्रव्य विकल्प है उसमें 2 कम करके उतनी बार ध्रुवार रखकर परस्पर गुणा करेंगे तो कारमान वर्गण का गुण कराएगी। और ध्रुवार का एक ही तो वर्णना यहाँ भी तो आती है। जब हम यहाँ से गुणकार करके एक कम करते करते चले जाते हैं गुणकार को, तो वर्णना भी और वर्णना के ऊपर फिर एक गुणकार करके लेकिन कारमान वर्गण का प्रमाण कितना है यहाँ से कैसे पता चलेगा? वर्णना का प्रमाण ध्रुवहार की संख्या में कैसे आएगा? हाँ परमावधि में 2 जोड़कर हाँ तो लास्ट में ध्रुवार है तो उतने ध्रुवार का गुना 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 करते जाएंगे नीचे नीचे। हाँ। तो द्रव्य देशावधि के द्विचरम स्थान पर वो है कारमान वर्गना। तो ध्रुवार का कितनी बार गुणाकार किया अपन ने? तो परमावधि और 2 अधिक परमावधि के जितने भेद है उसमें 2 अधिक करके उतनी बार ध्रुवार का परस्पर गुणाकार करेंगे तो कारमान वर्गना ही है। कारमान वर्गना का प्रमाण है। और कारमान वर्गना का जो गुणकार है वो द्रव्य देशावधि के द्रव्य विकल्प में 2 कम करके उतनी बार और ध्रुवार तो एक ही है, उससे कोई घातांक नहीं। ये तो ये कारमान वर्गना कारमान वर्ग का गुणकार और ध्रुवार ये तीनों भी सिद्ध राशि का अनंत भाग है लेकिन ये सबसे छोटा है इससे ये अनंत गुना है। ये कारमान वर्गना का गुणकार और इससे भी कारमान वर्गना अनंत गुण है। जो हमने परमावधि में 2 जोड़े हैं, एक तो देशावधि के उत्कृष्ट को जोड़ेंगे और एक परमावधि के भेद सारे लेंगे, एक सर्वावधि वाले जोड़ेंगे और दूसरा कौन से जोड़ेंगे? 2 जोड़े ना परमावधि में। कारमान वर्गना का भी जोड़ना पड़ेगा ना। हाँ, उसको गुना करें तब वर्गना आएगी। जो बात को गुना करेंगे तब आएगी ना। इसलिए 2 अधिक इसलिए वो अंक संदृष्टि से बैठेंगे ना 6 भेद माने और 2 अधिक के तो 8 2 12 का तो कारमान वर्गना 256 आएंगे। परमावधि के भेद 6 माने और उसमें 2 अधिक के तो 8 हो गए और उतनी बार 2 2 का परस्पर गुणाकार किया तो 256 आया तो कारमान वर्गना ही ऐसा। परमावधीचं भेद मध्ये मग तेजस काय हाँ परमावधीचे भेद किती आहे? तेजस का एक राशी गुणिले तेजस का एक चे अवगानाचे भेद एवढे परमावधीचे भेद म्हणजे जास्त देशावधीपेक्षा पण। अजून आता ते येणारे परमावधीचे सगळे विस्ताराने पुढे परमावधीच्या भेदामध्ये +2 केलं ध्रुवहार काय झालं? वर्णना याला घातांक ध्रुवहाराला एवढ्या वेळा ठेवायचं याला घातांक म्हणतात। आपण कुठली पण संख्या ठेवतो 8 आणि असं 3 केलं तर समजायचं 8 गुणिले 8 गुणिले 8 8चा घातांक 3 ठेवला की 8 गुणिले 8 गुणिले 8 असं समजायचं। 8चा घातांक 4 ठेवला तर 8 4 वेळा ठेवून गुणाकार करायचा परस्पर त्यानंतर घातांक एवढं लक्षात ठेवायचं। ध्रुवहारचा घातांक परमावधी +2 तर कारमान वर्गण येणार तेवढ्या वेळा आपण ध्रुवार ठेवला की कारमान वर्गण येणार आणि एवढ्या वेळेला देशावधीचे जेवढे द्रव्य विकल्प आहे त्याच्यामध्ये 2 वजा करायचे तेवढ्या वेळा ध्रुवार ठेवला तर कारमान वर्गणीचा गुण करायचा कारण कारमान वर्गण त्याला गुणलं की पहिला भेद येणार। आणि देशावधीचं घ्यायचं ध्रुवहारामध्ये प्रमाण करण्यासाठी देशावधीने तो घातांक ठेवा आणि कारमान वर्गणीचा गुणकार काढण्यासाठी देशावधि के भेदों में से 2 कम करके उतनी बार गुना करने पर ध्रुवहार को आणि कारमान वर्गणीला परमावधीचे जेवढे भेद आहेत त्याच्यात अधिक 2 केलं तर तो ध्रुवहार। बरोबर। आणि परमावधीचे भेद किती आहे तर तेजस का एक राशि गुणिले तेजस का एकाचे अवगान भेद जे असंख्यात लोक म्हणत होते वो भी असंख्यात लोग है। देशावधि की भेद भी असंख्यात लोग प्रमाण लेकिन वो कम है और उससे वो ज्यादा है परमावधि की भेद। तेवढे क्षोभक्षमाचे प्रकार आहेत परमावधीचे क्षोभक्षमाचे तेवढे भेद आहेत प्रकार आहेत। मला किती असेल कोणाला किती हाँ और एक बात आहे की अभी स्वर्गामध्ये जे द्रव्य विषय सांगितलं
की जेवढं त्यांचं क्षेत्र आहे राजू, त्याचे जेवढे प्रदेश आहेत तेवढ्या वेळा आपण ध्रुवाचा भाग म्हणजे ते भाग द्यायचा आणि एक कमी करत जायचं. सगळे प्रदेश संपेपर्यंत त्या अवधी ज्ञानावरण कर्माचं जे द्रव्य आहे त्याला भाग देत जायचं आणि भाग देते जाना उसको, फिर जो लास्ट में आएगा वो उतने विषय को वो स्वर्ग के देव जानते हैं। हाँ, कितने सूक्ष्म को। हाँ, फिर भी वो देशावधि के मध्यम में भी आएगा। 7 राजू होगा ऊपर का, हाँ। उसके प्रदेश देखेंगे कितने और उसको हम भाग करते जाएंगे किससे, और उसको भाग किससे करेंगे तो जैसे अभी इसके 7 राज्यों के प्रदेश ध्रुवार का भाग देते जाएंगे, ध्रुवार का ध्रुवार का भाग देते कम जाएंगे। होता चला जाएगा। हाँ। और जब तक जाएगा हाँ। जब आखिर मिले और सबसे छोटा हिस्सा आएगा हाँ। उसको भी स्वर्ग के देव जानते हैं। स्वर्ग के देव देशावधि पर मध्यम भेद आएगा वो, उत्कृष्ट कर्मा वर्गना वो नहीं आएगी, मध्यम भेद आएगा। क्योंकि आप विचार करो, क्षेत्र हुआ नहीं तो आप विचार करो हाँ। अपने वो देशावधि की मतलब ये सूक्ष्म बातें हैं। हाँ। अब एक सब लोगों को ध्यान में आएगी, जैसे अभी वो कितना है उनका 1 राजू 2 राजू घन राजू वगैरह है, और ये अपना जो क्षेत्र के प्रदेश है वो कितने हैं लोक प्रमाण है, तो उतनी बार अपन ध्रुवार का भाग दे चुके वहाँ लास्ट पहुँचने तक, उससे भी ज्यादा बार दे चुके क्योंकि उसको सूचंगुल की संख्या पे भाग होना किए ना, उतनी बार ध्रुवार भाग देते देते गए तो भी वो कारमान वगैरह अभी वहाँ पर आई लास्ट में आई। तो ये तो इनका तो क्षेत्र कितना है 1.5 राजू, 1.5 घन राजू या 3 घन राजू या 4 घन राजू जो भी आएगा 5.5 वगैरह घन राजू, तो उसके एक जितने प्रदेश उतनी बार अपन ध्रुवार का भाग देंगे, तो बीच का ही भेद आएगा ना मध्यम भेद। क्षेत्र की अपेक्षा में चलना करेंगे तो और सूक्ष्म आएगा। हाँ, मतलब मेरे कहने का ऐसा लगता है कि इतने सूक्ष्म को देव जानते हैं, तो वो देशावधि का बहुत बीच का भेद आएगा। और ये जो उत्कृष्ट भेद आता है कर्मान वर्गणा या लास्ट जो ध्रुवा है, ये कर्मान वर्गणा में ध्रुवार का भाग दिया वो तो और बहुत सूक्ष्म तो वह बहुत सूक्ष्म कैसे होगा, तो पूरे लोक के प्रदेश बढ़ते गए ना, गणांक के असंख्य भाग से लेकर के एक एक प्रदेश बढ़ाते बढ़ाते देशावधि का जो उत्कृष्ट भेद है वहाँ लोक प्रमाण हो गया उत्कृष्ट क्षेत्र, तो वहाँ कितनी बार ध्रुवार का भाग हुआ, उसको सूच्यमूल के असंख्या पे भाग करना इतनी बार हुआ ना वहाँ पर ध्रुवार का भाग। क्षेत्र विकल्प कितने हैं, हाँ, लोक माइनस लोक है माइनस गणांकुल भागिले पल्ले का असंख्यात्व भाग, एक अधिक इसमें किया और इसको सूच्यमूल के असंख्यात्व भाग से पुनः गुना किया, इतने द्रव्य विकल्प हुए, मतलब इतनी बार ध्रुवार का भाग हुआ कि नहीं हुआ, एक एक भेद पर एक बार ध्रुवार का भाग होता गया, तो ये बड़ा है ना। और ये अपना घन राजू जो है ये लोक में 343 का भाग है, और इसको 1.5 राजू है तो 3/2 से, तो इतनी बार अपन ध्रुवार का भाग देते हैं, ये बड़ा है और ये छोटा है, ऐसा अभी एकदम दिमाग में आया। देवांचं सांगितलं ना की त्यांचं जेवढं क्षेत्र आहे अवधी ज्ञानाचं, जसं स्वर्गातले देव किती जाणतात, तर आपल्या विमानापासून ते खाली पहिल्या नरकापर्यंत दुसऱ्या नरकापर्यंत वगैरे असं ते ओळीनं त्यांचे आहेत ना, मग जेवढं त्यांचं अवधी ज्ञानाचं क्षेत्र होतंय त्याला एका बाजूला ठेवायचं, आता येणार आहे आणि इकडे अवधी ज्ञानावरण कर्माचं जे समय प्रबद्ध आहे त्याला एका बाजूला ठेवायचं सतद्रव्याला, आणि त्याच्यामध्ये ध्रुवाराचा भाग देत जायचा आणि एक प्रदेश कमी करायचा, पुन्हा दुसऱ्यांदा ध्रुवारा भाग द्यायचा, दुसरा प्रदेश कमी करायचा, आणि सगळे प्रदेश ज्याला संपतील त्याला जो ध्रुवाचा भाग दिल्यानंतर जे द्रव्य होईल तेवढ्या सूक्ष्म द्रव्य, आम्ही ते सांगत होते, तेवढ्या द्रव्याला देव जाणतात, मग आता त्याच्यामध्ये पण देवांचं वेगळं वेगळं होईल का असा प्रश्न झाला, लिहिताना ते नवीन लक्षात आलं की तर जे देवांचा द्रव्याचा विषय सांगितला तर सगळ्या देवांचं समान आहे का, कसं आहे मग त्याच्यामध्ये अनेक भेद नाहीत का, विकल्प नाहीत का, तर त्याच्यामध्ये अनेक विकल्प नाहीत असं सांगितलं, त्याच्या त्या ह्याच्यामध्ये
त्या त्या ह्याच्यामध्ये त्यांचा क्षोभक्षम जो आहे तो सारखाच आहे असं सांगितलं त्यांनी. हे सगळं तू सारखंच आहे. हा ते नवीन यावेळेला लक्षात आलं. सबके आणि म्हटलं क्षयक्षमानुसारखं अवधि क्या है? सगळ्यांचं क्षेत्र पण समानच आहे. सगळ्यांचं तर वेगळंच आहे. सगळ्या अवधी ज्ञानावर देवच आहे. त्या त्या स्वर्गातल्या देवांचं सगळ्यांचं ते सदृश येणार. ये बताया असं कसं? जो ऊपर वाले देव हैं उनका तो विषय 7वें नरक तक है और कुछ का विषय कम है। नहीं नहीं, जो उस जो स्वर्ग स्वर्ग- के देव, हैं? उस स्वर्ग के देव, हाँ। सौंदर्य स्वर्ग में अच्छा, जितने ये देव हैं, स्वर्ग के देव, स्वर्ग के उस देव है, उन सब का अलग अलग होगा क्या? विज्ञान और शोषण किसका कम किसी का ज्यादा, ऐसा नहीं है, सबका समान है। सबको कैसे समान हो? स्वर्ग में इंद्र का ज्यादा होगा। ज्ञान और उनका क्षेत्र सबका अलग अलग होगा ना। तो फिर उन्हें भेद बताने चाहिए थे, जगह से उत्कृष्ट तक तो बताए नहीं है कहीं कुछ ना कोई जगह विशेषता होगी तभी आचरण दिखता है। जगह से उत्कृष्ट से ऐसा नहीं बताया ना, मैंने वो लिया है इसमें। जैसे स्वर्ग के देवाचे अच्छा, आपने नाव नोट्स में लिया? हाँ, इसमें इंद्र सामानिक प्लॅनेट अभी वो धौला के है, इसमें से उन्होंने लिया हमारे है। पढ़ने में ऐसा क्यों नहीं आया? अभी तो हमने लिखा सभी है, ये सभी देवों का एक जैसा होता है, एक ही पटल के देव होता है। का आगे है ना शायद, आपको पढ़ के दिखा दूंगी। देखिए। मनुष्य तिरंजों की जगन उत्कृष्ट अवधिज्ञान और देवों का कल्प से देवों के अवधिज्ञान का कथन और भुवन के देवों का कथन। यह द्रव्य देवों में क्या उत्कृष्ट है या अनुत्कृष्ट है? जो भाग देते जाएंगे और वो सब प्रदेश समाप्त होंगे तो जो लास्ट आएगा वो द्रव्य का भेद बताए ना, तो वो उत्कृष्ट लेंगे उसको क्या अनुत्कृष्ट लेंगे? ये देवों का जो द्रव्य विषय हो नहीं, क्योंकि देव जाति विशेष के कारण ज्ञान के प्रति समान भाव को प्राप्त होते हैं। अतएव उनमें अवधि ज्ञान के द्रव्य का उत्कृष्ट और अनुत्कृष्ट भेद नहीं होता। देव जाति विशेष है वो, इसके कारण ज्ञान के प्रति समान। यह सूत्र कल्प से देवों की अपेक्षा से है, शेष जीवों की अपेक्षा से नहीं है। यह किस प्रमाण से जाना जाता है? यह तिर्यंच और मनुष्यों में अंगुल के असंख्यात्व भाग प्रमाण जगन्य अवधि ज्ञान के क्षेत्र का कथन करने वाले सूत्र से जाना जाता है, और कारमन क्षेत्र को जानने वाले जीवों के अंगुल के असंख्यात्व भाग प्रमाण जगन्य अवधि ज्ञान का क्षेत्र होता है। यह कहना भी ठीक नहीं है, क्योंकि इस कथन का असंख्य देव समुद्र हो, जो देव जानेंगे वो देव का नहीं, मनुष्य तिरंच कहेगा ना, असंख्य देव समुद्र। इस गाथा सूत्र के साथ विरोधाभास आएगा आगे विषय विषय मतलब आगे। इसमें वो धौला का रेफरेंस देते हैं ना, तो उसमें वो ये प्रश्न होना चाहिए ना कि ये उत्कृष्ट है कि अनजगनी है, वरना वो उत्कृष्ट उत्कृष्ट भेद ही नहीं है उसमें। उतना ही होगा सबको। हे पुस्तक कोणतं आहे? की येतात त्यांचे त्याच्यामध्ये त्याने धौलाचे सगळे उदाहरण घेतले। नाही अशी शंका होती की इंद्र सामानिक प्लॅनेट अशा सगळ्यांचं समानच समान घेतलं। कसं असणार? देव जाती विशेष त्याच्यामुळं मग असं देव जाती म्हणजे म्हणजे तिथं उत्कृष्ट अनुत्कृष्ट असा भेदच केला नाही, सगळं एकच द्रव्य विषय सांगितलं। जगाने सांगितलं असताना उत्कृष्ट सांगितलं असतं ना, तसं मनुष्य स्त्रियांच्या सांगितलं की जगन्य काय आहे उत्कृष्ट काय आहे, परंतु देवांच्या जगन्य उत्कृष्ट असं दोन सांगितलंच नाही। मग जगन्य एवढं जाणतात आणि उत्कृष्ट एवढ्या रूपाने जाणतात असं सांगितलं असतं ना, अनेक भेद असते तर। आता देव जाती विशेष म्हणून काय देणार? त्यांच्या स्वर्गातले जे देव आहेत त्यांचे सगळ्यांचे एकच जाती घ्यायची। नाही नाही, इंद्र सामानिक प्लॅनेट म्हणजे 10 प्रकारचे देव तसं आहेत. घेतलं नाही ते. ते घ्यायचे नाही. ते असं कसं घेणार? नाही, प्रत्येक स्वर्गातलं वेगळं सांगितलं ना। सौदर्म्याच्या स्वर्गातल्या देवांचं क्षेत्र वेगळं, त्याच्यामध्ये सानुत्वान महिलांचं वाढत जाते त्यांचं म्हणजे हा. त्याच्यापर्यंत तिथपर्यंत काय म्हणते त्याला? विमानापर्यंत विमानदंडापर्यंत. ध्वजदंडापर्यंत वरचाली खाली जास्त जाते, हा. परंतु म्हणजे
असं आहे. असं आता एक आलं एवढं लक्षात घ्या, परत मग आणि कुठं काय आलं तर बघूया. बरोबर. परंतु सगळ्या तिथं म्हणजे जगाने उत्कृष्ट भेद सांगितलाच नाही म्हणून प्रश्न केला त्याने, उत्कृष्ट आहे की अनुत्कृष्ट आहे, तर हे त्याचा भेदच आहे, उत्कृष्ट अनुत्कृष्ट. काल की अपेक्षा तो भेद है, हम्म? काल की अपेक्षा तो सब में भेद है। कैसे भेद है? इसमें लिखा है स्वधर्म और ईशान कल्पवासी देवों के काल की अपेक्षा अवधि ज्ञान का विषय असंख्यात करोड़ वर्ष है। बराबर है। सानत कुमार महेंद्र वो तो करकर। उनके तो स्वर्ग में तो अलग होगा ही ना, हाँ हाँ, लेकिन उस स्वर्ग के सबका काल एक होगा। स्वधर्म ईशान का काल एक ही असंख्यात करोड़ वर्ष ही होगा। हाँ। राइट। जगह ने उत्कृष्ट भेद नहीं दिया है वहाँ पर, इतना ही वो दिया है। असंख्यात करोड वर्ष तक राहतात. असंख्यात करोड़ वर्ष के काल को वो जान सकते हैं। यही ना मतलब? काल आगे उतने पीछे, आगे पहले पूर्व भव और आगे के भव उतने जान सकते हैं, तो ये असंख्यात काल आज से पीछे लेंगे आगे दोनों लेंगे। दोनों लेंगे। असंख्यात करोड़ पीछे का वर्ष- जाना तो असंख्यात करोड़ वर्ष को जान आगे सकते का हैं, जाएंगे। और आगे का जाना तो नहीं जान। चलिए आगे आगे चलते हैं। हाँ। 394 नंबर की गाथा है। हम्म। अब एक पहला भेद हो गया, अब दूसरा भेद कैसे आता है वो बता रहे हैं। पुढचा भेद सांगता, दूसरा भेद 394 नंबरची गाथा आहे। देसो हि अवरतवं, देशो हि अवर्धवम्, दुहारेण वहि देहवे विधियम्, दुहारेण वहि देहवे विधियम्, तदियादिव्यप्येषुभिः असंख्यवारोक्ति एषकमो, असंख्यवारोक्ति एषकमो, देशो हि अवर्धवम्, दुहारेण वहि देहवे विधियम्, तदियादिव्यप्येषुभिः असंख्यवारोक्ति एषकमो। आता जगन्य देशाविज्ञानाचा विषय सांगितलं होता, किती सांगितलं होता? मध्यम योगाने अर्जित औदारिक शरीर संचय भागेले लोक, तिसरं सबचे समय प्रबद्ध देरगुण हाने गुणित, हे सत्वद्र औदारिकाचं काढण्यासाठी ते मोठं घेतलं, असं ठेवलं तिने। कितने वैसे रखा ना, औदारिक शरीर का संचय है तो वैसे रखा, और विसर्जोपचय सहित लेने के लिए जीव राशि गुणिले अनंत अधिक 1, ये विसर्जोपचय सहित औदारिक शरीर का संचय हो गया, और इसको लोक का भाग दिया, लोकांचा भाग दिला, तर हा काय झाला? पहिला द्रव्याचा विषय झाला, पहिला देशावधी विषय झाला। दुसरा देशावधी ज्ञान किती जाणतंय, तर ह्याला एकदा ध्रुवाराचा भाग द्यायचा। ये पहला हो गया। अब दूसरा भेद कैसे आएगा? समय प्रबद्ध काही कमी 1.5 गुण आणि जीवराशी गुणिले अनंत अधिक 1 लोक, आणि याला ध्रुवाराचा भाग दिला। नोही ध्रुवाराची संदृष्टी ठेवली, म्हणजे अनंताचा भाग दिला, तर काय झालं इथं? तो अनंतावा भाग आला ना, म्हणजे पहिल्यापेक्षा अनंतावा भाग मोठा नाही, छोटा। अनंतावा भागाला म्हणजे ते द्रव्याचा स्कंद छोटा झाला, सूक्ष्म झाला, त्याच्यापेक्षा लहान स्कंद आला चांगलं। पुन्हा तिसरा भेद कसा येणार? पुन्हा जो दुसरा आहे त्याला पुन्हा ध्रुवाराचा भाग द्यायचा, म्हणजे तो एकदा आहे तर दोनदा येणार। पुन्हा त्याचा पुढचा चौथा कसा येणार? पुन्हा 3च्या याला ध्रुवाराचा भाग द्यायचा। असं पुढे पुढे ध्रुवारानं भागात केलं की देशावधी ज्ञानाचे भेद येतात। असंख्य वारोक्ती एषकम, असंख्यात वेळा, कारण का देशावधीचा उत्कृष्ट भेद येईपर्यंत, कर्माळ वर्गण येईपर्यंत असंख्यात वार होणार ना, असं ध्रुवारानं भागत 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 जाणार नाही, ते येणार। असंख्य वारोती एषकम, असे देशावधीचे सगळे भेदामध्ये सगळे भेद येणार। आता पुढं सांगतात विशेष
असं झाल्यानंतर काय होणार त्या ठिकाणी? देसो हि मज्ज भेदे देसो हि मज्ज भेदे सविसस्ववंशय तेजकं मंगं तेजकं मंगं तेजो भासमणानं वगणयं केवलं जत्थ देशो हि मध्य भेदे सर्विससुविजयतेजकं मंगं तेजो भासमणानं वगणयं केवलं जत्थ. ज्यावेळेला आपण ध्रुवारानं भागत जाणार त्यावेळेला मध्ये कुठला तर देशावरीचा भेद येईल, त्याला तिथं त्याचा विषय काय होणार तर मिश्र सोबचे सहित तेजस शरीर. अवतारिक शरीर मोठं आहे, स्थूल आहे, त्याच्यापेक्षा तेजस शरीर सूक्ष्म आहे, त्याच्यापेक्षा कार्बन शरीर सूक्ष्म आहे. म्हणून अवतारिक शरीराला आपण नवध्रुवारानं भाग देत गेलो, देत 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 ज्याला मध्य कुठंतरी काय होणार ध्रुवाचा भाग देण्यामध्ये विसर सोपचे सहित तेजस शरीर येणार. त्याच्यानंतर पुन्हा पुढे असं ध्रुवाराचा भाग देत गेलो आपण, जगण्यापासून ध्रुवाराचा भाग देत गेलो आपण, तर मध्ये काय येणार तेजस शरीर, त्याचा संचय घ्यायचा आणि अधिक विसर सोपचे सहित हा विषय येणार कुठला तर अवधी ज्ञानाचा. पुन्हा ह्याला दुबाराने भागत गेलो तर पुढे काही वेद गेल्यानंतर काय येणार त्या ठिकाणी विसर सोपचे सहित कार्बन शरीर येणार. कार्बन स्कंद चालला ना, कार्बन तीनों आहे, तेजस आहे, कार्बन शरीर आहे का ते पण विसर सोपचे सहित, विसर सोपचे सहित. त्याच्यानंतर पुन्हा संख्यात्मधले भेद गेल्यानंतर त्या ठिकाणी काय येणार तेजो भासमणानं वगणयं. त्याच्यानंतर तेजो वर्गणा येणार, नुसती तेजस वर्गणा, विसर सोपचे रहित फक्त तेजस वर्गणा. त्याच्यानंतर पुन्हा अध्रुवाराचा भाग देत गेलो तर मध्यंतर काय येणार भाषा वर्गणा येणार. पुन्हा त्याच्यानंतर अध्रुवाचा भाग देत गेलो तर काय ना त्या ठिकाणी मनोवर्गण. म्हणजे एवढ्या स्कंदाला तिथला अवधिज्ञान चालेल, भाषा वर्गण चालेल, कुणाचा विषय तेजस वर्गण आहे, कुणाचं कर्म शरीर येणार. अशा प्रकारे हे केवलम जत, ज्या ठिकाणी केवळ केवळ शब्द कशासाठी वापरला विसर सोपचे रहित साठी, वर विसर सोबचे लिहिला होता, विसर सोबचे सहित तेजस शरीर, विसर सोबचे सहित कार्बन शरीर आणि पुढे नुसती तेजो वर्गणा, नुसती म्हणजे केवळ तेजो वर्गणा, भाषा वर्गणा आणि मनोवर्गणा. हे मनोवर्गणा, भाषा वर्गणा, काय वर्गणा नाही, वो तो अपने आप करते करते ये पहुंचेंगे, पहुंचेंगे, बीच बीच के बीच बीच में तो भेद हो जाएंगे बहुत सारे. आता दुसरा पण गाथा वाचली नाही ना 396, हा ती वाचली, त्याचे दोन्ही घ्यायला पाहिजे होते एकदम. पश्यति ओहि तत्थ असंख्ये जाओ भवन्ति दिवहि वासानि असंख्ये असंख्ये गुणितकमा पश्यति ओहि तत्थ असंख्ये जाओ भवन्ति दिवहि वासानि ज्यावेळेला हे द्रव्य विषय होतील त्यावेळेला क्षेत्र किती विषय करेल ते अवधिज्ञान. हे जे अवधिज्ञान ह्या द्रव्याला विषय करतं ते अवधिज्ञान किती क्षेत्राला विषय करेल आणि किती काळाला विषय करेल
हे सांगतात. ह्या ठिकाणी त्याचा क्षेत्रविषय किती आहे आणि काळविषय किती आहे. तर ते सांगतात की पश्चदी ओही तत्व, त्या ठिकाणी अवधिज्ञान पाहतं किती असंख्येच्यावर द्वीप होई, असंख्यात द्वीप आणि समुद्र, हे त्याचं क्षेत्र आहे. आणि वासाने असंख्येच्या काळ किती आहे, असंख्यात वर्ष, म्हणजे पाठीमागची असंख्यात वर्ष आणि पुढची असंख्यात वर्ष एवढ्या काळाला जाणू शकते त्या विज्ञान. पण ती असंख्येचे कोणते का, परंतु तिथं सगळ्याचा ह्याचं पण असंख्यात द्वीप समुद्र, हे पण असंख्यात द्वीप समुद्राला जाणार, हे पण परंतु ह्याचं जे असंख्यात द्वीप समुद्र असतील त्याच्यापेक्षा असंख्यात पट द्वीप समुद्र ह्याचा विषय असणार, त्याच्यापेक्षा असंख्यात पट ह्याचा तेजस वर्गण्याचा असणार, त्याच्यापेक्षा असंख्यात पट भाषा वर्गण, त्याच्यापेक्षा असंख्यात पट मनोवर्गणाचा विषय अभिज्ञानाचा विषय आहे. त्याचे असंख्यात द्वीप समुद्र खूप होते, कारण द्वीप समुद्र किती आहे संख्या, द्वीप समुद्राची संख्या किती आहे, 2.5 उद्धार सागरोपम, उद्धार सागरोपम 2.5 उद्धार सागरोपम प्रमाण एवढे द्वीप समुद्र, त्याचे जेवढे हे आहेत समय आहेत. या समुद्रात काय झालं की 2.5 उद्धार सागराचे जेवढे समय तेवढे द्वीप समुद्र आहे. बरं, 2.5 उद्धार सागरोपमाचा जो काळ आहे किंवा त्याचे जेवढे हे सांगितले तेवढे ते द्वीप समुद्रांची संख्या आहे. मला पल्य म्हटल्यासारखं झालं, पहिलं सागर म्हटलं तर पल्य. मग ह्या असंख्यात पट समुद्राला जाणू शकतो, द्वीप समुद्राला जाणतो ह्याचं काळ. आणि काळ सुद्धा असंख्यात वर्ष मोठा होता, असंख्यात पट, त्याच्यापेक्षा असंख्यात पट ह्याचा, असंख्यात पट ह्याचा, ह्याच्यापेक्षा असंख्यात पट काळाच्या अपेक्षेनं आहे. अशा प्रकारे क्षेत्र आणि काळाचा त्या ठिकाणी विषय का आहे ते सांगितलं. द्रव्य कम होता जाएगा, क्षेत्र काल बढ़ता जाएगा. हाँ, क्षेत्र बढ़ता है, एक एक प्रदेश बड़ा और कितना बड़ा है तो कितने भेद है वो समझ में आता है. असंख्यात या दोन्हीच्या मध्ये असंख्यात पट व्हायला, असंख्यात द्वीप समुद्राला असंख्यातानं गुणायचं आणि ते असंख्यात द्वीप समुद्र कसे वाढणार, एक एक प्रदेशानं वाढणार. मध्ये ह्या दोन्हीची किती अवधिज्ञानाचे भेद झाले. तिथे समजा 4 आहे तर तिथं 16 आहे, तर तेवढ्या द्वीप समुद्रांचे जेवढे प्रदेश असतील तेवढे वाढायला पाहिजेत ना. एकदम द्वीप समुद्र वाढणार नाही, की प्रदेशांत वाढत जाणार. आणि प्रत्येक प्रदेश कधी वाढणार, सूच्यंकुलाच्या असंख्यात विभाग द्रव्य विकल्प झाल्यानंतर. आणि ते पण पहिल्या कांडकामध्ये सूच्यंकुलाचा असंख्यात विभाग, इथं तर मोठे मोठे कांडक असणार. जे कुठं घनांगुल गेल्यानंतर एक प्रदेश वाढेल, कुठं घनांगुल संख्या घनांगुल द्रव्याचे भेद झाल्यावर मग एक प्रदेश वाढेल, असं इथे घ्यायचं. आता हे असंख्यात वर्ष मात्र पल्ल्यापेक्षा जास्त नाही आहेत, पल्ल्यापेक्षा कमी आहेत, कारण देशावरच्या शेवटच्या भेदामध्ये पल्ले येणार आहे. क्षेत्र वाढत गेले. आता पुढे शेवटचं घेऊन जातं तेवढे कुठपर्यंत होत जाणार असं ते सांगितलं. पुढे ध्रुवाराचा भाग तत्तोकं मयस्यति समयपबद्धं विविस्सोपचयम् ध्रुवहारस्य विभज्यम् सवो हि जावतावहवे तत्तोकं मय्यस्ति समयपबद्धं विविस्सोपचयम् ध्रुवहारस्य विभज्यम् सवो हि जावतावहवे. त्याच्यानंतर पुन्हा इथं मनोवर्गणीपर्यंत गेले ना, मनोवर्गणीच्या पुढे पण ध्रुवाराला भाग देत जायचं. पुढचं भेद होईल, याच्यामध्ये पण सगळं आपण ध्रुवाराला भागात गेलेलं आहे. तर असं कुठपर्यंत जायचं सांगतात की सव्वावधी जावं, सर्वावधी ज्ञान येईपर्यंत शेवटचा भेद, तोपर्यंत हा ध्रुवाराचा भाग देत जायचा. त्याच्यानंतर ते मनोवर्गणीनंतर काय येणार ते सांगितलं, कारमान वर्गणी. कारमान समय एक समय प्रबद्धाचा विसर सोपचे राहील, एक समय प्रबद्ध येणार.
हे कार्बन शरीर म्हणजे संचय आला पुरा, तिथं एक कार्बनाचा समयप्रभत येणार आणि त्याला पुन्हा ध्रुवाने भागला की कार्बन वर्ग येणार. ते सांगितलं त्याने तत्तो कमयस्य एकी समयप्रबद्धम बिविसचोवचे. त्यानंतर कार्बन वर्गण्याचा एक समयप्रबद्ध विसर्जोपचे रहित येईल. हे खालचं विसर्जोपचे सहित आहे आणि तो एक समयप्रबद्ध विसर्जोपचे रहित, छोटा स्कंद झाला तो. अशा प्रकारे ध्रुवहाराचं विभाग करण्यायोग्य आहे, म्हणजे भाग देण्यायोग्य आहे. कुठपर्यंत? ज्यावर संवयित आहे, जोपर्यंत सर्वावधी ज्ञान येत नाही. जे एक परमाणू, सर्वावधीचा विषय काय आहे? एक परमाणू. ध्रुवहाराचा भाग देत 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 परमावधीचा शेवटचा भेद काय येणार? ध्रुवहार. परमावधीच्या शेवटच्या भेदामध्ये ध्रुवहार हाच त्याचा विषय आहे. मग त्याला पुन्हा ध्रुवारानं भागला आपण एकदा, तर काय येणार? एक परमाणू येणार. सर्वावधीचा विषय एक परमाणू येतो. अशा प्रकारे तर हे सांगितलं. उद्या घेऊ आपण. जाणा हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे, ज्ञानदर्शन संपन्न आहे, एकत्व विभक्त स्वरूप आहे. मी स्वतःपासून अभिन्न आहे, परापासून भिन्न आहे. परद्रव्याचा यत्किंचित एक परमाणू देखील माझा नाही. शुद्धोऽहम् एकोऽहम् ध्रुवोऽहम् नमो अरिहन्ताय नमो सिद्धाय